14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असं म्हणून ज्या गणरायाला आपण संबोधतो त्यापैकी 2 महत्त्वाच्या कला म्हणजे नाट्य आणि संगीत. म्हणूनच नाटकांच्या नांदीमध्येच गणपतीला वंदन केलं जातं ते या शब्दात. पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आधी नमितो विघ्न वर्ग नग भग्न कराया विघ्नेश्वर गणपती मगतो. हे सुख करता गजानना हे दुख हरता गजानना श्री गणनाथा गजानना विघ्न हरता गजानना. गणराया मंगल मूर्ती साऱ्या जगात गाजे कीर्ती आम्ही करतो तुझी आरती हे आनंदाला धरती धावे संकटी भक्तासाठी गौरी तनया मोरया 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 मोरया. खरं तर नाटकापर्यंतच गणपती बाप्पाचं स्थान मर्यादित राहिलं असं नाही, तर त्यापुढे जाऊन मराठी चित्रपटात देखील गणपतीला वंदन करणारे म्हणजेच या शीर्षकाचे किंवा गणपतीची गीतं असलेले सिनेमे आपल्याकडे बनत राहिले आणि मग गणरायाचं आणि रुपेरी पडद्याचं अतूट नातं निर्माण झालं. तर आजच्या रुपेरी मुद्रामध्ये गणरायावर आधारित असलेल्या चित्रपटांवर एक दृष्टिक्षेप आणि मंगलमय गीतांचा भक्तिमय नजराणा. गणपती बाप्पावर आधारित अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती झालेली दिसली, पण सर्वात पहिला ब्लॉकबस्टर ठरला अभिनेता सचिन यांचा अष्टविनायक. डम 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 ढोल वाजतो डम 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 ढोल वाजतो. सिनेमाची कथा उत्कृष्ट होती हे वेगळं सांगण्यासारखं नसलं तरी चित्रपटातील सर्वच गाणी आपल्या ओठांवर रुंजी घालत असून गणेशाविषयीची भक्ती आणि आस्था वृद्धिंगत करतात. अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ अशा गायकांनी तब्बल 12.5 मिनिटांचं हे गीत गाऊन इतिहास रचला. विशेष म्हणजे या गाण्याचे गीतकार जगदीश खेबुडकर यांनी कधीही अष्टविनायक वारी केली नव्हती. केवळ काही संदर्भ आणि स्नेहींनी सांगितल्याप्रमाणे हे गाणं त्यांनी लिहिलं आणि या गाण्यानं लोकप्रियतेचे उच्चांक निर्माण केले. डम 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 ढोल वाजतो गणरायाच्या संगे सारा गाव नाचतो. अष्टविनायक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या कित्येक वर्षांआधी अन्नपूर्णा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामधील तुझ्या कांतीसम रक्त पताका पूर्व दिशी फडकती अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती हे गाणं सुद्धा आजही पहाटेच्या वेळी ऐकायला मिळतं. तूच कृपाळू दीनदयाळू उभा राहसी पाठी अगाध लीला तुझी गणेशा महती तुझी मोठी. त्यानंतरच्या म्हणजेच 80, 90 आणि 2000च्या दशकात अनुक्रमे थरथराट, तू सुखकर्ता, विश्वविनायक, सिद्धिविनायक महिमा, नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील विषय हे गणपती बाप्पाच्या महती आणि श्रद्धेवर आधारित होते. ओघवते भक्तिपूर्ण शब्द आणि मंगलमय संगीत हे सुद्धा प्रमुख कारण होतं ज्यामुळे ही गाणी गाजली. तसंच 2006 या वर्षी मुंबईचं प्रसिद्ध मंडळ असलेल्या लालबागचा राजा यावर आधारित याच नावाचा सुनील बर्वे यांची मुख्य भूमिका असलेला सिनेमा येऊन गेला. 2008 सालचा उलाढाल चित्रपट जो लोकप्रिय ठरला मोरया मोरया या गाण्यामुळे प्रत्येक मराठमोळ्या इव्हेंटमध्ये हमखास वाजणारं हे गीत, अजय गोगावले ह्यांचा स्वर आणि अजय अतुल या संगीत जोडगोळीचं थिरकायला लावणारं संगीत. गाण्याचं वैशिष्ट्य हे की जगदीश खेबुडकरांनी तयार चालींवर हे गीत लिहिलंय. देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक उद्धार कराया आबाळाची छाया तुझी जमीनदाराची माया. 2011 साली संगीतकार अवधूत गुप्ते यांची निर्मिती
आणि दिग्दर्शन असलेला मोरया हा चित्रपट गणेश मंडळांमध्ये चालणाऱ्या हीन पातळीच्या राजकारणावर बेतलेला असल्यानं वास्तवता त्यामध्ये ठासून भरली होती. हे लंबोदर गजमुख मेरे मोरया या अनोख्या कव्वालीचा लुत्फ देखील मोरयाच्या निमित्तानं रसिकांना घेता आला. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. अलीकडच्या काळातील अदलाबदली, लावू का लाथ, राजकारण, रमा माधव, लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटात देखील गणपती आरती आणि स्तुतिगीतं पाहायला मिळाली होती. या गाण्यांनी रसिकांचं भरभरून मनोरंजन केलं. देवाचा तू देव मोरया, गातो तुझे गुणगान, वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान. तुझं वीण कोणी दयाळा, माझ्या मनीची ठेवी जाण, घेऊन बसा भक्तीचा चालू बाप्पा मोरया. गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असल्यामुळे इथून पुढे देखील त्याच्या रचनांवर आधारित भक्तिमय तर कधी थिरकायला लावणारी गाणी येतील आणि गणेशाच्या जयघोषात मंत्रमुग्ध करतील हे मात्र नक्की. लंबोदर पीतांबर फणीवर बंधन, सरळ सोंड वक्रतुंड